अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे। महिला राज्य सहकारी पॅनलच्या प्रतिभा प्रशांत ठाकरे यांची सभापती निवड झाली आहे, तर उपसभापती म्हणून अमोल चिमोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या निवडणुकीमुळे बाजार समितीच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली आहे। पाहूया संपूर्ण बातमी। अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठा राजकीय उलथापालथ। माजी सभापती राजेंद्र गोरले यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज नव्या नेतृत्वाची निवड करण्यात आली आहे। सहकार पॅनलतर्फे प्रतिभा प्रशांत ठाकरे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली असून उपसभापतीपदी अमोल चिमोटे यांची निवड झाली आहे। या निर्णयामुळे बाजार समितीच्या राजकारणाला नवा रंग चढला आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूरमध्ये आज सभापतीची निवडणूक होत आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र गोरले यांनी आपल्या पदाचा राजीनामा DDR अमरावती यांच्याकडे दिल्यानंतर आता नवीन सभापती होणार तरी कोण? 2019 मध्ये ज्या प्रकारे निवडणूक झाली होती आणि या निवडणुकीमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सहकार नेते बबलू देशमुख यांचा सहकार पॅनलचे 14 संचालक निवडून आले होते आणि यामध्ये राजेंद्र गोरले यांना बहुमताने सभापती करण्यात आलं होतं। त्याच प्रकारे अमोल चिमोटे यांना उपसभापती करण्यात आलं होतं, परंतु 2.25 वर्षाचा हा जो कार्यकाळ गेला यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 12+1 असे 13 सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव DDR अमरावतीकडे दाखल केल्यानंतर स्वतः राजेंद्र गोरले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। आपल्यासोबत बाजार समितीचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे ज्येष्ठ संचालक आहेत पोपट घोडेराव आपल्यासोबत आहेत, जाणून घेऊयात त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे। राजेंद्र भाऊ यांनी राजीनामा दिल्यानंतर लगेच निवडणुकीसाठी ही नवीन अध्यक्षाची प्रक्रिया लागली आहे। तर आता थोड्याच वेळात कोण अध्यक्ष होणार हे आपल्याला सगळ्याला कळणारच आहे, कारण त्याची पक्षाची मीटिंग चालू आहे। त्याच्यामुळे आता 10-15 मिनिटात आपल्याला माहितच पडेल की नवीन अध्यक्ष कोण होणार आहे। एक या पूर्ण निवडणुकीमध्ये आपण स्वतः समर्थन दिलं अशी चर्चा आहे, यावर काय? हॅलो, 2 मिनिट। ते 12 सदस्य जे सहकारचे आहे बबलू देशमुख यांच्या पॅनलचे आहे, त्यामध्ये तुम्ही सुद्धा सहकार पॅनल यांना एक 13वा सदस्य म्हणून आपण त्यांना समर्थन दिलं, सही दिली। समर्थन देण्याचा मागचा उद्देश असा आहे की इथं म्हणजे कृषी बाजार समितीमध्ये 18 संचालक असतात आणि विरोधात मी मागच्या वेळेस विरोधात होतो, आताही सुरुवातीला 2 वर्ष विरोधात राहिलो। विरोधात राहिल्यामुळं माझ्या हमाल मापारीचे काम होत नाही आणि त्याचं काम होणे फार आवश्यक आहे। छोट्या छोट्या गरजा तसं पाहिलं तर इथचा जो अध्यक्ष असते त्याला सगळ्यात जास्त 2 व्यापाऱ्याचे आणि हमाल मापारी यांनाच जास्त काम असते। त्याच्यामुळे विरोधात राहून ताणून काही काम होत नाही आणि मला मजदुराचे, हमाल मापारीचे माझे भाव वगैरे ह्या गोष्टीसाठी अत्यंत अध्यक्षाच्या आवश्यकता असते, म्हणून मी त्यांना ते माझ्यातर्फे समर्थन दिलं आहे। आता तुम्ही ज्येष्ठ संचालक आहे, या सहकार क्षेत्रामधील सर्व ज्ञान तुम्हाला आहे, नवीन सभापती कोण होणार आहे, काय म्हणणार? नवीन सभापती आता तुम्हाला थोड्याच वेळात हे तुम्ही सांगून द्या ना कोण होणार? माझी इच्छा तर भाऊ प्रशांत ठाकरे होतील अशी इच्छा आहे। म्हणजेच या प्रतिभाताई प्रशांत ठाकरे हे नवीन सभापती होणार, त्यांची वर्णी लागणार आहे आणि सभापती या मैदानामध्ये आलेले आहे। आपण बघत आहे की या प्रकारे बबलू देशमुख यांच्या सहकार पॅनलचे जे संचालक आहेत ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये दाखल झालेले आहे आणि यामध्ये बाजार समितीचे उपसभापती अमोल चिमोटे आणि त्याच प्रकारे बाजार समितीचे संचालक यामध्ये दाखल झालेले आहे। याच्यामध्ये जे संचालक आहे ते उतरल्यानंतर पहिले सर्वात अगोदर नंतर आपण बघित असणार की कशा प्रकारे इथे हे सर्व संचालक इथे आले आणि आल्याबरोबर काल प्रगट दिन होता आणि आज इथे प्रगट दिन च्या दुसऱ्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात असलेले संत गजानन महाराजांचे मंदिर यामध्ये दर्शन घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक हे नवीन सभापती यांचा चयन करणार आहे। बबलू देशमुख यांच्या सहकार पॅनलचे सुधीर भाऊ रहाटे आपल्या सोबत आहे। सुधीर भाऊ, काय म्हणणार, आज पुन्हा एकदा नवीन सभापतीचं इथे चयन केलं जातं, काय तुमच्या प्रतिक्रिया? नाही, आम्ही सहकार पॅनलचे आणि आमचे जे नेते आहेत बबलू देशमुख हे जे नाव सांगतील त्याला आमचा कधी विरोध नव्हताच। आज आमच्या त्यातल्या प्रतिभा प्रशांत ठाकरे यांचं नाव जाहीर झालं आहे आणि त्याकडनं सर्वांचं मत त्यांना समर्थन आहे। एकूणच असं वाटते की ज्या प्रकारे आपण राजेंद्र गोरले यांना बहुमतांनी सभापती केलं होतं आणि कुठेतरी अविश्वास आणणं म्हणजे कुठेतरी काम झालेलं नाही किंवा कुठेतरी नाराजी असणार, काय म्हणणार? हो, थोडीफार नाराजी होती त्यांच्याबद्दल काही संचालकांची, परंतु जो आदेश आम्हाला बबलू भाऊकडून मिळतो त्याचं आम्ही पालन करतो। आपण काय म्हणणार, आज सभापती जे आहे पुन्हा निवडणूक होत आहे आणि
बबलू देशमुख यांचं वर्चस्व या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणार. बबलू भाऊंनी जे नाव सांगितलं ते फायनल सहकार गटाचा आमचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा अध्यक्ष होत आहे. कोण एवढं होणार सोबत? प्रतिभाताई ठाकरे. आपल्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर्शन घ्यायला आलेले या बाजार समितीचे उपसभापती आहे आणि उपसभापती हे दर्शन घेत आहे. संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन उपसभापती स्वतः इथे आलेले आहे. काय म्हणणार, पुन्हा एकदा सहकार पॅनलचं वर्चस्व इथे गाजणार आहे. 19ला उपसभापती झाले, सहकार पॅनल तर्फे सहकार पॅनलचा इथे झेंडा होता. राजेंद्र गोरले सभापती झाले, त्यांनी राजीनामा दिला. आता पुन्हा जी निवडणूक आहे यामध्ये सभापतीची निवडणूक कोण ठरवतं? बबलू देशमुख. तर त्यांनी नाव ठरवलं प्रतिभा प्रशांत ठाकरे. आम्ही सहमत आहोत. बबलू म्हणतील ते पूर्व दिशा आम्हाला. किती संचालक त्यांच्या पाठीशी? आम्ही 13 जण. असं वाटतं आपल्याला आता तरी सुद्धा सभापतीसाठी कोणी फॉर्म भरणार? नाही असं तर वाटत नाही भरू शकेल म्हणून. म्हणजे सहकार पॅनलचे जे संचालक आहेत ते एकजूट आहे, एकजूट पुरेचे पुरे. त्यांचं नेतृत्व हो, बबलूचं नेतृत्व. संचालक म्हणून आठवड होते आणि या अगोदर सुद्धा 18 पैकी 14 संचालक सहकार पॅनलचे निवडून आले होते आणि पुन्हा सभापतीची निवडणूक होत आहे. काय तुमच्या प्रतिक्रिया? काहीच नाही. सहकार नेते आमचे बबलू देशमुख यानं जो आदेश दिला तो आम्हाला पाळत असते. ते का नाव कोणाचे ते काय ते आम्हाला त्याशी काही घेणं देणं नसते. नेत्यानं सांगितलं ती पूर्व दिशा. असं वाटते की कुठेतरी बाजार समितीच्या अजून विकासाकडे भर पडणार आहे या निर्णयामुळे. पडू शकते ना. सगळे सदस्य एका जागी असल्यावर विकासात तर भर पडणंच आहे. तो काही विषय नाही आहे. राजेंद्र गोरले यांच्याबद्दल नाराजी गट सोडून गेल्यामुळेच त्याच्याबद्दल नाराजी होती, बाकी कोणतीच नाराजी नव्हती. काय वाटते की जो कारभार जो आहे येणारा काळ 3 वर्षाचा आहे, त्याच्यामध्ये काही वाटणी झाली का 1.5 वर्षाची? नाही, आता नेते ठरवतील जे काही करत आहे ते. नेत्याच्या पुढे तुम्हाला माहित आहे, आमच्या नेत्याच्या पुढे आम्ही काहीच नाही. पुन्हा एकदा बाजार समिती बबलू होतं वर्चस्व. गेल्या 2 वर्षापूर्वी जी आमची बाजार समिती निवडणूक झाली होती त्यामध्ये सहकार पॅनलच्या बॅनरखाली आम्ही माननीय बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेच्या खाली निवडणूक लढवली होती आणि आमचे 14 संचालक निवडून आले होते. त्यापैकी आता जो राजीनामा झाला होता सभापतीचा, त्यानंतर जी आता ही निवडणूक लागली त्यामध्ये आमचे नेते बबलू देशमुख यांनी प्रतिभा प्रशांत ठाकरे यांचा 1.5 वर्षासाठी नाव घेतलेलं आहे. तर आमचं सर्वांचं त्यांना समर्थन आहे. एकूणच राजेंद्र गोरले यांनी राजीनामा दिला यावर काही प्रतिक्रिया आपल्याची तुमचं कुठेतरी नाराजी होती संचालक मंडळात? नाराजी, राजेंद्र भाऊची नाराजी म्हणजे ते खरेदी विक्रीच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी अचानकपणे दुसऱ्या गुटकडे जाऊन ते बसले. त्यामुळे साहजिकच आहे की आमचे जे सहकार पॅनलचे सर्व लोक होते, आमचे नेते होते, यांची त्यांच्यावर नाराजी होती. त्यामुळे आम्ही त्यांना असं वाटत होतं आम्ही अविश्वास घेणार आहोत, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. त्यावर आमचं काही म्हणणं नाही. अजून आता बाजार समितीच्या विकासाला भर पडणार नाही. गेल्या 2 वर्षात आमचा सर्व पॅनल बाजार समितीचा विकासच करत होता. कारण राजकीय काही घटना सोडल्या त्यानंतर जी घडामोडी घडली, आता नवीन आम्हाला एक महिला अध्यक्ष मिळाल्या खूप दिवसानंतर. तर माननीय प्रशांत भाऊ प्रतिभा प्रशांत ठाकरे यांच्या माध्यमातून बाजार समितीचा जे झाला विकास त्यापेक्षा चांगल्या गतीने आम्ही विकास करू. सन्माननीय सहकार नेते बबलू देशमुख आणि अचलपूर मतदारसंघाचे दबंग आमदार प्रवीण बुतायडे यांच्या नेतृत्वात आज इथे जो सभापती निवडणुकीचा कार्यक्रम पार पडणार आहे यामध्ये सन्माननीय श्रीमती प्रतिभाताई प्रशांतराव ठाकरे यांचे चयन यासाठी झालेलं आहे. त्यासाठी सर्वांनी एकमताने तो निर्णय मान्य केलेला आहे. त्यासाठी जवळपास आज 13 उमेदवार इथं सर्व हजर आहेत आणि ते एकमतांना सर्व त्यांना निवडून देतील अशी आशा व्यक्त करतो. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वामध्ये बबलूंच्या नेतृत्वात तहसीलचं इथं काम सांभाळत आहे आणि आज बाजार समितीमध्ये नवीन सभापती निवडणूक होत आहे. काय म्हणतात? आज कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूरच्या सभापतीची निवड आहे आणि बबलू भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात बबलू भाऊ देशमुखच्या सहकार पॅनलचे आणि काँग्रेसचे प्रतिभा ठाकरे ह्या सभापती होणार आहेत. आणि बबलू भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा याच्या आधी सभापती होता आणि आजही बबलू देशमुख यांच्या सहकार पॅनलचा सभापती आजही सभापती पदावर विराजमान होणार आहे आणि त्यांच्या नेतृत्वात या कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास होणार आहे. याच्या आधी अमरावती जिल्ह्यातील सगळ्यात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर याचा सभापती बबलू भाऊंनी बसवला होता आणि आजही त्यांच्याच नेतृत्वात कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती बबलू देशमुखच्याच नेतृत्वात बसणार आहे.
नवीन नियुक्ती करण्यात आली ठाकरे यांची काय नाही, सभापतीपदी प्रतिभा प्रशांत ठाकरे यांची नियुक्ती झाली आणि त्याच्यामुळे त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. आणि मार्केटचा एक आता चांगला कारभार चालेल आणि चांगला कारभार चालेल अशी एक मी अपेक्षा करतो. एक दीड वर्षाच्या आधी बाजार समितीची निवडणूक झाली. त्यात सहकार पॅनलचा विजय झाला आणि त्यात काही 6-7 महिन्यातच वेगवेगळ्या तऱ्हेचे मतप्रवाह झालेत आणि त्यातून काही एखादा गट बाहेर गेला आणि नंतर सभापतीवर अविश्वास आला आणि आता आमच्या ठाकरेताई सभापती म्हणून मी असो, प्रतापराव असो आणि आमचे सर्व संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि सभापती म्हणून त्यांची निवड झाली. सरकार क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे अमरावती जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये सुद्धा अविश्वास आणण्याची काही प्रक्रिया चालू होती आणि ती सुद्धा कुठेतरी थांबली आहे कोर्टाच्या. नाही, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने काही दिवस थांबली आहे आणि काही 3-4 हप्त्यातच ते अजून सुरू होईल आणि त्याच्या आधीच 1.5-2 महिन्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि हे बेकायदा संचालक मंडळ जाईल हे आम्हाला आशा आहे. तर अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठा उलटपालट पाहायला मिळाली. नव्या नेतृत्वामुळे कृषी उत्पन्न बाजारपेठांच्या कारभारात काय बदल होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले.